महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणीचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार। तर लाडक्या बहिणींनो, 31 डिसेंबरपासून 17वा हप्ता वाटप प्रक्रिया सुरू झालेली होती। 31 तारखेला पैसे आले, 1 तारखेला पैसे आले, काही महिलांना 2 तारखेला पैसे आले, पण 3 तारखेपासून हे जे वाटप प्रक्रिया आहे ती बंद झालेली आहे। पण काही टेक्निकल इश्यूमुळे खूप साऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचा जो योजनेचा लाभ होता तो मिळालेला नाही, म्हणून खूप सारे कमेंट आल्या की आम्ही पुणे जिल्ह्यामधून आहोत, आम्ही चंद्रपूरमधून आहोत, तर आम्हाला हप्ते मिळालेले नाही। काळजी करू नका, हे सगळं टेक्निकल इश्यूमुळे झालेलं आहे। आणि लाडक्या बहिणींनो, जो 17वा हप्ता होता, ज्या महिलांनी KYC केलेली नाही तशा महिलांना सुद्धा 17वा हप्ता सरसकट सर्व महिलांना दिलेला आहे। पण जो 18वा हप्ता आहे तो हप्ता ज्या महिलांनी KYC केलेली आहे तशाच महिलांना मिळणार आहे। पण 17व्या हप्त्याचा जो लाभ होता सर्व महिलांना देण्यात आलेला आहे, पण संपूर्ण जे वितरण होतं ते झालेलं नाही। खूप साऱ्या महिलांना पैसे आलेले नाही। काळजी करू नका, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फक्त लिहून पाठवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि किती रुपये तुम्हाला मिळालेले आहे, आणि कोणत्या महिलांना पैसे नाही मिळाले त्यांनीसुद्धा त्यांचा जिल्हा लिहून पाठवायचा आहे। आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करशाल तेवढा व्हिडिओ व्हायरल होईल आणि सरकारपर्यंत पोहोचेल। तर ही जी समस्या आहे ही अशी पहिल्यांदा झालेली आहे की वाटप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि त्या अगोदरच हप्ते बंद झालेले आहेत। तर काळजी करू नका, तुम्ही एकटेच नाही आहे, भरपूर साऱ्या अशा महिला आहे ज्यांना जे निधी मिळणार होते ते मिळालेले नाही। तर लाडक्या बहिणींनो, लाखो महिलांची संख्या समोर आलेली आहे ज्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळालेला नाही। तर आता KYCची जी तारीख होती 31 डिसेंबर ती संपलेली आहे। खूप साऱ्या महिलांना चिंता झालेली की आता KYCची तारीख संपली तर आता आम्हाला हप्ते मिळणार नाही। तर त्याचंसुद्धा एक वेगळेच तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे त्याबद्दल, पण आता ती गुड न्यूज नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बनवूया, कारण हा जे मुद्दा होता तो महत्त्वाचा मुद्दा होता, म्हणून आज हे व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर जास्तीत जास्त पुढे शेअर करा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात, तुम्हाला किती पैसे मिळालेले आहे ते लिहून पाठवा, आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनीसुद्धा त्यांचा जिल्हा मेन्शन करून पाठवायचा आहे। तर असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे, त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।